सर्वांना सविनय जय हिंद. नमो बुद्धाय, जय शिवराय. आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. आता पूर्ण महाराष्ट्रभर चालू असलेला विषय म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात यांच्या विषयासंदर्भात जो काही विषय चालू आहे त्या विषयामध्ये जो काही चुकीचा प्रकार घडलेला आहे त्याला सर्वस्वी जिम्मेदार मी येथील प्रस्थापितांना, आमदार, खासदार व मंत्री लोकांना म्हणतो. कारण या भोंदूगिरीला वाव देणारे तुम्ही लोक आहेत. तुम्ही लोकांनी विज्ञानाला बाजूला सारून आणि अशा कर्मकांड करणाऱ्या लोकांना जो काही या समाजामध्ये स्थान दिलेलं आहे त्यामुळे हा सगळा गैरव्यवहार, गैरप्रकार चाललेला आहे. तर आपण हे कुठेतरी बंद केलं पाहिजे. कारण आपण हे प्रकार करत असताना पूर्ण समाजाचं, जनतेचं आयुष्य हे देशोधडीला लावण्याचं काम करत आहात. आपल्या अशा चुकीच्या वागण्याने आपला भारत देश प्रगतीपासून जवळ 30 ते 35 वर्ष मागे आलेला आहे. त्याच कारण असं की येथील जो समाज आहे, येथील जी जनता आहे ती या प्रत्येक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मानणारे आहेत. त्यांचा प्रत्येकाला मानणारा एक वर्ग आहे. जशी त्याची नेते मंडळी वागणार आहे, जशा प्रकारचे निर्णय त्यांची नेते मंडळी घेणार आहे, तशाच प्रकारचे निर्णय येथील जनता, येथील लोक, येथील प्रत्येक जड माणूस घेणार आहे. तुम्ही जर विज्ञानाकडे न वळता जर भोंदूगिरीकडे वळताय तर आपली जनता सुद्धा तेच करणार आहे. आपली जनता सुद्धा तुमच्या मागोमाग तुमच्या बरोबरीने तिथे येणार आहे. आणि हा आपल्या भारत देशाचा खूप मोठा नुकसान आहे. आपण येथील समाजाला, येथील जनतेला विज्ञान न शिकवता आपण भोंदूगिरी आणि कर्मकांड शिकवतोय. हे कुठपर्यंत योग्य आहे हे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. व या भोंदू बाबांना किंवा बाबा लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवणं हे कुठपर्यंत योग्य आहे हेही आपण ठरवलं पाहिजे. म्हणून आपण एकमताने, एकजुटीने विचार करून या नेते मंडळींना सवाल केला पाहिजे की तुम्ही हे कशासाठी करताय. आपल्या भारत देशाची प्रगती थांबली आहे. आपण जिथल्या तिथेच आहोत. आज जपान देश हा अतिशय मागासलेला होता. कारण तेथे जो काही अणुबॉम्ब स्फोट करण्यात आला होता तेथील जनता, तो देशच पूर्ण मागासलेला होता. पण त्यांनी कर्मकांडाला, भोंदूगिरीला ऍक्सेप्ट न करता विज्ञानाला ऍक्सेप्ट केलं. विज्ञानाला ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी आज जो काही उच्चांक गाठलेला आहे तो चर्चात्मक आहे. ते आज भारत देशाच्या जवळ 15 ते 20 वर्ष पुढे प्रगतीपथावर आहेत. आणि आजही आपली परिस्थिती अशी आहे की आपले रस्ते, आपले अनेक प्रश्न असे गुंतागुंतीच्या विलख्यात गुंतलेले आहेत. त्यांना सोडवण्याचं काम या नेते मंडळींनी केलेलं नाही. म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा विचार करावा की आपण कुठे गेलं पाहिजे, आपण कोणाला मानलं पाहिजे. आपण वेळेत स्वतःमध्ये बदल केला नाही तर आपल्या मुलांचं भविष्य, आपल्या मुलांचं भवितव्य आपण कुठेतरी देशोधडीला लावून जाऊ. म्हणून वेळ आहे, वेळेत सुधरा आणि या नेते मंडळींना जाब विचारा. हे जे काही प्रकार चाललेत, भोंदूगिरी जी काही वाढली गेलेली आहे ती कोणामुळे? तुम्ही त्यांना वाव देताय, तुम्ही त्यांच्यापर्यंत जाताय म्हणून हे चुकीचे कृत्य करतात, घाणेरड्या प्रकारचे कृत्य करतात. आणि
आपल्या देशाचं नाव कुठेतरी घालवण्याचं काम या नेते मंडळांनी केलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगेन की आपण सर्वांनी जबाबदारीने निर्णय घेऊन या भोंदूगिरीपासून लांब राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना विज्ञानाकडे वळवा, आपल्या मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण द्या आणि आपला मुलगा पुढील IPS IAS लोकांच्या भवितव्यासाठी, लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी किती पुढे येता येईल या प्रकारचे विचार आपल्या मुलाबालांमध्ये, आपल्यामध्ये रुजवा. एवढंच सांगेन. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.